नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांना माहिती आहे की कालच म्हणजे 20 नोव्हेंबरला निवडणुका पार पडलेल्या आहेत. सगळ्यांनी मतदान केलं असेल अशी अपेक्षा आहे. जे कोण पात्र असतील त्या सगळ्यांनी मतदान केलं असेल आणि योग्य त्या व्यक्तीला किंवा योग्य त्या उमेदवाराला तुम्ही मतदान केलं असेल याची आशा आहे. ठीक आहे. तर आता बघा, महाराष्ट्रात आतापर्यंत महायुती सरकार होतं सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. पण आता इथून पुढे महायुती येईल की महाविकास आघाडी कोणाची सत्ता येणार? हे आपल्याला बघण्यास उत्सुकता आहे. कारण 23 नोव्हेंबरलाच आपला निकाल आहे. ठीक आहे. 23 नोव्हेंबरला आपला निकाल आहे. शनिवारीच म्हणजे. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला वाट बघायची आहे नक्की कोणाचं सरकार येईल. तोपर्यंत तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणाचं सरकार हवं आहे. ठीक आहे. किंवा कोणी चांगलं काम केलं आत्तापर्यंत. सगळ्यांना माहिती आहे की आत्तापर्यंत होतं महायुतीचं सरकार. तर तुम्हाला सगळं माहिती आहे की आणि त्याच्या आधी 2 वर्ष होतं महाविकास आघाडी. त्याच्यामुळे तुम्हाला दोन्ही सरकारची कामं तुम्ही पाहिलेली आहेत. त्यामुळे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कुठलं सरकार पाहिजे आणि तुम्हाला कुठल्या सरकारचं काम आवडलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे काय होईल आपल्याला कळेल की बाबा लोकांच्या मनात काय आहे. ठीक आहे. त्यामुळे नक्की कमेंट करा. आणि आता आपण काय करणार आहोत, एक्झिट पोल जो असतो त्याचा आपण अंदाज बघणार आहोत की कोणाकोणाचं काय काय मत आहे बाबा, की काय काय अंदाज लावला किंवा काय काय पोल कुठल्या साईडला जास्ती मतं आहेत असं वाटतंय ते बघूयात आपण प्रत्येकाचं. चला तर बघूयात सविस्तर माहिती काय आहे. महायुती वर्सेस MVA एक्झिट पोल अपडेट्स. महाराष्ट्रात महायुती की मवियाची सत्ता येणार? एक्झिट पोलचा अंदाज नक्की काय वाचा. ठीक आहे. समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये नेमकं काय आहे ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. बघा, महाराष्ट्र विधानसभेसाठी आज 20 नोव्हेंबर म्हणजे कालच मतदान पार पडले आहे. महाराष्ट्रात आज 228 विधानसभा मतदारसंघात काय झालं बघा, महाराष्ट्रात आज काय 228 विधानसभा मतदारसंघात मतदान पार पडलं आहे. आता मतदानाची वेळ संपली असून उमेदवाराचं भवितव्य मतदारपेटीत बंद झालं आहे. या निवडणुकीचा जो निकाल आहे आपल्याला माहिती आहे, निवडणुकीचा निकाल आहे 23 नोव्हेंबर. 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं. ठीक आहे. दरम्यान आता महाराष्ट्राच्या जनतेचा कौल नेमकी कोणाला? महाविकास आघाडी की महायुतीला? तसेच कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात? किती अपक्ष उमेदवार निवडून येतात? या संदर्भातील एक्झिट पोल आता समोर आले आहेत. समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये नेमकी काय अंदाज व्यक्त करण्यात आला जाणून घेऊयात आपण. महायुतीला जास्त जागा मिळतील का? आता सगळ्यांना प्रश्न आहे की महायुतीने आतापर्यंत जे काम केलं ते बघून किंवा लोकांनी काय ठरवले की बाबा महायुतीला जागा मिळतील की नाही. सत्ताधारी भाजपाच्या नेतृत्वाखाली महायुती विजय मिळवून महाराष्ट्रात कायम ठेवेल असा अंदाज काही एक्झिट पोलनुसार वर्तवण्यात आला आहे. यामध्ये मॅट्रिक्स, पोल डायरी, चाणक्य, PMRQ या एक्झिट पोल्सने महायुतीला जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. म्हणजे आता आपण एक एक करून एक्झिट पोल प्रत्येकाचे बघणार आहोत. त्यात तर असं जास्त करून महायुती सत्ता टिकवेल असं म्हणणं आहे. ठीक आहे. महायुतीलाच जे काही आहे ते वोट आहे जास्त असं म्हणणं आहे. तर आपण बघूयात प्रत्येकाचे काय काय एक्झिट पोल, त्याच्यावर अंदाज येईल आपल्याला की नक्की कोणाची सत्ता येऊ शकते. बघा, PMARQ पोलचा अंदाज काय, PMRQ हे पोलचा अंदाज काय बघू आपण. PMRQने महायुती 137 ते 157 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. तर महाविकास आघाडीला 126 ते 146 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. तसेच इतर 2 ते 8 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला. म्हणजे त्यांनी पण असं म्हणलं की महायुतीला जास्त जागा मिळतील, महाविकास आघाडी त्याच्यापेक्षा कमी जागा असं मिळतील असं PMARQ पोलचा अंदाज आहे. पुढे चाणक्यचा एक्झिट पोल काय म्हणते बघा. महायुती 152 ते 160 मध्ये आहे. भाजपला 90, शिवसेनेला शिंदे गट जो आहे तो 48, राष्ट्रवादी 22, महाविकास आघाडीमध्ये 130 ते 138 जागा आहेत. काँग्रेसला त्यापैकी 63 जागा मिळतील. शिवसेना ठाकरे जो ग्रुप आहे त्याला 35, राष्ट्रवादी शरद पवारांचा जो पक्ष आहे त्यांना 40 आणि इतरला 6 ते 8. म्हणजे इथं पण यांचं म्हणणं आहे की महायुतीला जास्त जागा मिळतील. दोन पॉईंट झाले महायुतीचे. ठीक आहे आतापर्यंत. बघा, मॅट्रिक्सचा एक्झिट पोल काय म्हणतात. मॅट्रिक्स काय म्हणते, महायुती 150 ते 170 मध्ये, त्यापैकी भाजप 89 ते 101 पर्यंत जागा मिळेल. शिवसेना शिंदे गटाला 37 ते 45 जागा मिळतील. राष्ट्रवादी अजित पवार 16 ते 26. नंतर काय महाविकास आघाडीमध्ये 110 ते 130 मध्ये जागा मिळतील. काँग्रेसला त्यापैकी 39 ते 47. ठीक आहे. शिवसेनाला 21 ते 39 आणि राष्ट्रवादीला 35 ते 43. इथं पण महायुतीला जास्त असं म्हणलं आहे त्यांचं. पोल डायरीचा अंदाज काय बघा. पोल डायरी महायुतीच्या पोल्सनुसार महायुतीला 122 ते 186 जागा आणि महाविकास आघाडीला 69 ते 121 जागा मिळण्याचा अंदाज. यामध्ये महायुतीत भाजपला 77 ते 108, शिवसेनेला 27 ते 50, राष्ट्रवादी
18 ते 28. तसंच महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला 28 ते 47, शिवसेनेला 16 ते 35, राष्ट्रवादीला 25 ते 39 जागा मिळतील असा अंदाज आहे बघा. आता पीपल्स प्लस एक्झिट पोलचा काय अंदाज आहे बघूयात आपण. पीपल्स प्लस एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपच्या नेतृत्वाखाली युती 175 ते 195 म्हणजे जास्त जागा आहेत बघा, जागा जिंकेल. तसेच महाविकास आघाडी 85 ते 112 जागा जिंकेल. तसेच अपक्ष आणि इतर पक्ष 7 ते 12 जागा जिंकतील. ठीक आहे. इथं पण असं म्हणणं आहे की महायुतीला जास्त जागा मिळतील असं म्हणणं आहे. आता पोलस्टर एक्झिट पोलचा काय अंदाज आहे बघूयात आपण. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती महाराष्ट्रात 150 ते 170 जागा जिंकेल. तसेच महाविकास आघाडी 110 ते 130 जागा जिंकेल आणि अपक्ष आणि इतर पक्ष 8 ते 10 जागा मिळतील. इथं पण काय महायुतीच. तर लोकशाही मराठी रुद्र एक्झिट पोलचा काय अंदाज आहे. महायुतीला 128 ते 142 आणि महाविकास आघाडीला 124 ते 140 जागा मिळतील असा अंदाज आहे. तसं इतर पक्ष आणि अपक्षाला 18 ते 23 जागा मिळतील. आता जे टाइम्स नाव एक्झिट पोल आहे त्याला काय बघू. महायुतीला 105 ते 126, महाविकास आघाडीला 68 ते 91 आणि इतर पक्ष आणि अपक्षाला 8 ते 12 जागा असे मिळतील. ठीक आहे. आता हे एक्झिट पोल याच्यामध्ये जास्त करून असं दिसतंय की आपली जी महायुती आहे, ठीक आहे, महायुतीला सगळ्यांना जास्त जागा मिळतील असं म्हटलेलं आहे. आता बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे की नक्की काय, कारण ते जास्त डिफरन्स नाही आहे पोलमध्ये. पण महायुती आणि महाविकासमध्ये जास्त डिफरन्स आहे. तुम्ही बघितलं असेल की जास्त डिफरन्स नाही म्हणत आहे, थोडासा आहे पण जास्ती नाही आहे. त्यामुळे काय सांगता येत नाही काय होईल काय नाही. शनिवारी कळणारच आपल्याला काय होणार आहे. त्यामुळे आता बघणं खूप इंटरेस्टिंग राहील की कुठला निकाल कोणाच्या बाजू लागते काय लागतोय. पण आतापर्यंत तरी सगळ्या पोल्सचा महायुतीकडे जास्त कल दिसलेला आहे आपल्याला. ठीक आहे. त्यांनी अंदाज वर्तवला आहे की महायुती सरकार जे आहे ते स्वतःचं सरकार पुढे चालू ठेवेल पुढील 5 वर्ष. कारण आता माहिती आहे सगळ्यांना की ह्या पोलवरून तर कळलं आपल्याला. आता त्याचा अंदाज आपण आता लावला आहे, पण प्रत्यक्ष आपल्या 23 नंबरला कळणार. आता तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा, कारण आतापर्यंत महायुतीने खूप चांगली कामे केली आहेत. जसं की लाडकी बहीण योजना खूपच टर्निंग पॉईंट ठरलेला आहे. लाडकी बहीण योजना म्हणजे माहिती आहे सगळ्यांना, महिलांना डायरेक्ट खात्यात पैसे मिळाले आणि अजूनही मिळणार आहेत पुढे पण. आणि आता हप्ता पण 21 रुपये केला. तर आता महाविकास आघाडीने पण काय केलं, महालक्ष्मी योजना काढली, त्यात महिलांना 3000 रुपये मिळणार. त्यामुळे टर्निंग पॉईंट काय आहे बघूयात आपण. 2 योजना आहेत ज्याचं आपण कंपॅरिझन पण केलं आहे, तो व्हिडिओ पण टाकलेला आहे. तुम्ही नक्की जाऊन बघा, कळेल तुम्हाला काय काय आहे. त्यामुळे आता थोडंसं मुश्किल आहे की काय, थोडंसं अवघड होतं आहे की कुठली सत्ता येईल ठरवणं. त्यामुळे तुमचं मत कोणाला आहे किंवा तुमचं पाठिंबा कोणाला आहे, कुठल्या सरकारला पाठिंबा आहे, कुणी चांगली कामं केलीत, कुणी काय, सगळं मला कमेंटमध्ये सांगा की तुमचा पाठिंबा कुठल्या सरकारला आहे. मला नक्की कमेंट करा. जास्तीत जास्त कमेंट आल्या तर आपलं नक्कीच चांगलं होईल की कळेल लोकांना पण की कोणाची सत्ता जास्त पाठिंबा लोकांचा कुठल्या सत्तेला आहे. ठीक आहे. नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन अपडेट्स मिळत राहतील. आणि जास्त सपोर्ट करा, त्यामुळे असेच व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रेरणा मिळते. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला मग, धन्यवाद. आणि नक्की कमेंट करा, जेणेकरून मला अशाच व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते. धन्यवाद.